शिवजयंती हे सर्व समाजाला एक आदर्श घडवून देणारी असावं असा आमचा सर्वांचा एक आम्ही सर्वांनी ठरवलेला आहे की सर्वांना एक शिवजयंतीतून काहीतरी काही विद्यार्थी असेल विद्यार्थ्यांसाठी आम्ही 16 तारखेला स्पर्धा परीक्षेचं आयोजन केलेलं आहे। आरोग्यासाठी 16 फेब्रुवारीला आम्ही भव्य आरोग्य शिबिर आणि भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। मुलांमध्ये उत्साह वाढावा, स्पर्धा परीक्षेचं माहिती व्हावं यासाठी त्या दिवशी मार्गदर्शन पण ठेवलेलं आहे, वक्त्यांचं मार्गदर्शन ठेवलेलं आहे। त्यामध्ये एकनाथ पावडे साहेब येणार आहेत आणि मी स्वतः मार्गदर्शन करणार आहे विद्यार्थ्यांना। 17 तारखेला संध्याकाळी महेश जैन प्रस्तुत असं देशभक्तीपर त्यांचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्याच दिवशी देशासाठी ज्यांनी समाजासाठी ज्यांनी काही योगदान दिलेलं आहे त्यांचा आम्ही सत्कार पण ठेवलेला आहे। त्यामध्ये पोलीस प्रशासनाचं संयुक्त विद्यमाने म्हणजे शिवजयंती महोत्सव समिती आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही एक देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आणि सत्कार कार्यक्रम ठेवलेला आहे। त्यामध्ये उमरखेड तालुक्यातील माजी सैनिक जवळपास 140च्या आसपास माजी सैनिक आहेत। उमरखेड त्यांची संघटना आहे, त्यांच्याकडून आम्ही सर्वांचे नावं आणि फोन नंबर घेतलेले आहेत। त्यांचा माजी सैनिकांचा एक सत्कार करण्याचं ठरवलेलं आहे जेणेकरून त्यांना सुद्धा वाटावं की बाबा रिटायरमेंट नंतर आम्हाला कोणी विसरलं नाही आणि त्यांचा सत्कार झाला। स्वातंत्र्य सैनिकांचा सुद्धा सत्कार करण्याचं ठरवलेलं आहे आणि विशेष करून आपल्या पत्रकार संघटनेमधील विविध सेल त्यामध्ये प्रिंट मीडिया, सोशल मीडिया चॅनल यांचे जे काही प्रमुख असतील त्यांचं तुमचं पण खूप मोठं योगदान असते समाज घडवण्यामध्ये, व्यक्ती घडवण्यामध्ये आणि सतत तुम्ही 24 तास अलर्ट राहून लोकांसाठी समाजासाठी तुम्ही काम करता। त्यामुळे आम्ही ठरवलं की तुमचं सुद्धा सत्कार व्हावा, त्यामुळं त्या दिवशी तुमचा सुद्धा सत्कार एक प्रतिनिधी सत्कार करायचं ठरवलेलं आहे कारण जास्त यादी होऊ नये म्हणून एक प्रातिनिधिक स्वरूपाचं सत्कार करायचं ठरवलेलं आहे आणि त्यामध्ये काही करेक्शन असतील तर तुम्ही सजेस्ट करू शकता कारण आपण सर्व मिळून हे सर्व कार्यक्रम घ्यायचे आहेत। यामध्ये काही कोणाला वाईट वाटेल किंवा कोणाचं मन दुखावेल किंवा कोणाच्या भावना दुखवतील असं आपल्याला काही करायचं नाही। आपण एक पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन चाललेला आहे आणि आपण त्यामुळे सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करणार आहे। त्यामध्ये समाजातील विविध संघटना आहेत, त्यांचे पण संघटनांचे प्रमुख असतील ते खरोखर जे जसं औदुंबर गोष्टी संवर्धन समिती त्यांच्या अध्यक्ष आहेत, बाकी रोटरी क्लबचे अध्यक्ष आहेत, वेगवेगळ्या संघटनांचे अध्यक्ष आहेत, त्यांचा सुद्धा आम्ही सत्कार करायचं। त्यांनी समाजासाठी काम करतात आणि त्यांना सत्कार कशासाठी सत्कार हे प्रेरणा देण्यासाठी आणि आपण जे काम केलं त्याची पावती आपण खरोखर चांगलं काम करत आहे आणि यापुढे तुम्ही चांगलं काम करावं या दृष्टीनं प्रोत्साहन मिळावं आणि शिवजयंतीच्या माध्यमातून काहीतरी एक माध्यम लागते आणि या माध्यमातून आम्ही सत्कार करायचं ठरवलेलं आहे आणि 17 तारखेला एक 17 तारखेला 18 तारखेला आपण शिव शौर्य गाथा मावळ्यांनो जागे व्हा असं डॉक्टर राजीव चव्हाण प्रस्तुत एक प्रसिद्ध वक्ते आहे जे की समाजामध्ये चांगल्या संदेश देतील। शिवाजी महाराजांची जयंती, शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करावे, त्यांच्याप्रमाणे कशा पद्धतीनं त्यांनी घडले, त्यांनी कशा पद्धतीनं शून्यातून विश्व निर्माण केलं, काही नसताना सुद्धा स्वराज्य निर्मिती केली तर कशा पद्धतीने केलं ह्या दृष्टीनं त्यांचं एक मार्गदर्शन राहणार जेणेकरून त्यातून आपण आदर्श घ्यावा आणि त्या दृष्टीनं त्यांचा आपण एक कार्यक्रम 18 तारखेला ठेवलेला आहे। 19 तारखेला सकाळी 8 वाजता टायमिंग आमचे अजून फायनलाइज झालेले आहे। ते सकाळी 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचं
पूजन होणार आहे. सकाळी त्यानंतर 9 वाजता शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांना फळवाटपाचा कार्यक्रम होणार आहे. 10 वाजता भव्य असं मोटरसायकल आणि सायकल रॅली होणार आहे. 11 वाजता भव्य असे मिरवणूक कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड इथून सुरू होणार आहे आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापर्यंत ती मिरवणूक राहणार आहे. आणि सायंकाळी 6 वाजता एक महिलांचा पोवाड्यांचा कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये जे वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आलेले आहेत, स्पर्धा राबवण्यात आले, 11 स्पर्धा, जे स्पर्धा परीक्षा, जे स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून आम्ही 19 तारखेला संध्याकाळी ही शिवजयंती महोत्सव समाप्त करणार. याचा उद्देश असा आहे, आमच्या शिवजयंती उत्सव साजरी करणे, समाजातील प्रत्येक घटकाला समाविष्ट करून घेणे, समाजामध्ये एकता राहाव आणि आपल्यामध्ये प्रेमाचे सर्वांचे नाते राहाव आणि सोबतच आपण एक एनर्जेटिक उत्साह शिवजयंती साजरी करावं असा आमचा सर्वांनी आम्ही संकल्प केलेला आहे आणि त्या दृष्टीनं काम करणार आहे. त्यामध्ये काही अडचणी आल्या असतील, काही चुका होऊ शकतात, कमी जास्त होऊ शकते, तर तुम्ही मोठ्या मनाने आम्हाला सांभाळून घ्यावं आणि सांगावं. आणि आम्ही त्यामध्ये माणूस आहे, कुठं काही चुकू शकते, काही गोष्टी घडू शकतात, काही होऊ शकते, तर त्या दृष्टीनं तुम्ही पण आम्हाला मार्गदर्शन करावं या दृष्टीनं आम्ही पत्रकार परिषद आयोजित